तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 16.2 बघणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा काय दिलं आपल्याला. इन ईच एक्झाम्पल गिवन बिलो अँड रेडियस ऑफ द बेस ऑफ अ सिलेंड्रिकल अँड इट्स हाईट आर गिवन. ठीक आहे. देन फाइंड दी कर्व सरफेस एरिया ऑफ अ टोटल सरफेस एरिया. काय दिलेलं आपल्याला तर रेडियस दिलेला आहे. ठीक आहे. बेस ऑफ सिलेंडरचा. ठीक आहे. आणि त्यात आपल्याला काय करायचं आहे हाईटसुद्धा दिलेली आहे मध्ये. तर आपल्याला त्यातला कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया असे दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. त्यातला फर्स्ट बघा रेडियस दिले आपल्याला 7 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. मग आपण फाइंड आउट काय करायचं आपल्याला तर कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आणि टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. फर्स्ट आपण कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करूया. बघा फॉर्म्युला काय आपलं तर पाया आर एच काय आहे तर आपला फॉर्म्युला काय आहे तर पाया आर एच. ठीक आहे. कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आपला तर 2 पाया आर एच. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला 2 करणार आहे मल्टिप्लाइड बाय पायाची व्हॅल्यू 22/7 आणि रेडियस किती दिलं आपल्याला तिथे 7 आणि मल्टिप्लाइड बाय हाईट किती आपली तर ही किती आपण 10. ठीक आहे. तर आता इथे बघूया आपण ज्या याच्यातून जर कोणते डिवाइड होऊन कट होत असेल तर आपण ते करून घेऊया. म्हणजे इथे 7 1 जार 7 आपला हा कट झाला. बाकी काय आपल्याला 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाइड बाय येईल आपलं 10. आधी 2 मल्टिप्लाय बाय 22 किती येते तर 44 आणि मल्टिप्लाइड बाय काय लागलं 10. म्हणजे आपला आन्सर येते 414 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येते. म्हणजे कर्व सरफेस एरिया किती निघाला आपला तर 414 सेंटीमीटर स्क्वेअर येतो. आता आपल्याला किती इथं टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आपल्याला फाइंड आउट करायचा. त्याचा फॉर्म्युला काय तर आपला 2 पाया आर हाईट प्लस रेडियस. ओके. मग आता 2 मल्टिप्लाइड बाय पायाची व्हॅल्यू 22/7 आणि मल्टिप्लाइड बाय हाईट आपली 7 आणि ब्रॅकेटमध्ये 10+7 येते. ठीक आहे. तर आपली व्हॅल्यू पुटअप करायची आहे ते 7 परत कॅन्सल होऊन जाईल. व्हॅल्यू पुटअप करायची आहे तर 2 मल्टिप्लाइड बाय 22 मल्टिप्लाइड बाय 10+7 किती येते तर 17. म्हणजे इथे 22 मल्टिप्लाय बाय 2 किती तर 44 मल्टिप्लाइड बघितलं आपला आन्सर इथे 17. ओके. मग आता इथे याची मल्टिप्लाय केली की आपला आन्सर किती येते 748 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येते. आपला दोन्ही व्हॅल्यू निघाल्या आहेत कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. सेकंड बघा रेडियस दिला आपला 1.4 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 2.1 सेंटीमीटर. आता कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपला 2 पाया आर एच. ठीक आहे. तर व्हॅल्यू पुटअप करा 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय 14 मल्टिप्लाइड बाय 2.1. इथे 7.7ने आपलं काय होतं कॅन्सल होते तर 14. म्हणजे आपलं आन्सर इथे येईल 0.2 कारण की हे पॉईंटमध्ये आहे. नंतर आपण डायरेक्टली लिहिलं असतं 2. ओके. पण इथं पॉईंटमध्ये 0.2 देणार आहे. आता 22 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपला आन्सर होतं 44 मल्टिप्लाइड बाय 0.2 आणि मल्टिप्लाय बाय 2.1 जसं तसं. आता 44 मल्टिप्लाय बाय 0.2 केलं तर आपला आन्सर ते 8.8 आणि मल्टिप्लाय बाय 2.1 करायचं. म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती येणार आपला तर 18.48 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येतो. आता टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाइंड आउट करायचा आहे. फॉर्म्युला आहे 2 पाया आर ब्रॅकेट एच प्लस आर. व्हॅल्यू पुटअप करा 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय 1.4 आणि 2.1 प्लस 1.4. सिम्पली 7ने हे कट होऊन जाईल. म्हणजे आपला आन्सर आहे 0.2. इथे किती येईल तर दोघांची मल्टिप्लिकेशन केलं तर 44 मल्टिप्लाय बाय 0.2 मल्टिप्लाइड बाय 3.5 दोघांची होईल आपली इथे ॲडिशन. म्हणजे इथे घेतील तर आपला 44 आणि 0.2 मल्टिप्लाय केलं तर 8.8 मल्टिप्लाइड बाय 3.5. तर आपला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती येणार तर आपला आन्सर 13.18 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येते. थर्ड बघा रेडियस किती आहे आपल्याला 2.5 सेंटीमीटर, हाईट आपल्याला दिली आहे 7 सेंटीमीटर. आता कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपला 2 पाया आर एच. व्हॅल्यू पुटअप करायची 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय आरची व्हॅल्यू किती आहे तर आपली 2.5 आणि एचची व्हॅल्यू किती आहे तर आपली ती 7. 7ने 7 कॅन्सल होऊन जाईल. आपला राहिलेली व्हॅल्यू काय तर आपली 22 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2.5. आता ह्या दोघांची टोटल इथे 44 मल्टिप्लाइड बाय 2.5. म्हणजे आपला आन्सर किती तर 110 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती येतं आपला फॉर्म्युला पाया आर एच आणि एच मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय एच आर प्लस एच येते आपलं. व्हॅल्यू पुटअप करा 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाय बाय 2.5 आणि 7 + 2.5. ठीक आहे.
7 कॅन्सल होऊन जाईल आपला. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 घेतला, मल्टिप्लायड बाय 2.5 आणि 7 प्लस किती येते आपले तर 110 येते इथे, आणि डिवायडेड बाय करतो आपण 7ने, मल्टिप्लायड बाय यांची टोटल 9.5 इज इक्वल टू काय किती येईल आपला आन्सर तर 1045 डिवायडेड बाय 7. म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 149.28 ही झाली आपली ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू निघालेली आहे. ठीक आहे. फोर्थ बघा, रेडियस दिलेला आहे 70 सेंटीमीटर, हाईट दिलेली आपल्याला 1.4 सेंटीमीटर. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती येतं आपला 2πr/h. फॉर्म्युला पुटअप करायचा आहे तर व्हॅल्यू पुटअप करा. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लायड बाय 17 मल्टिप्लाय बाय 1.4. दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं 44. इथे 7 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे आपलं 10 आणि इथे आपला 1.4, म्हणजे किती येईल तर 44 मल्टिप्लायड बाय येते 40. दोघांची मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर येते 616 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येईल. म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती येणार आपला 2πr आणि h प्लस r. व्हॅल्यू पुटअप करा. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लायड बाय 17 मल्टिप्लायड बाय 1.4 प्लस 17 ब्रॅकेट क्लोज. व्हॅल्यू पुटअप करा. 414 मल्टिप्लाय बाय 71.4. आपला आन्सर किती द्यायचं तर 31416 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येते. फिफ्थ बघा, रेडियस दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे 14 सेंटीमीटर. आता फॉर्म्युला कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती येतं आपला 2πr/h दिलेला आहे. ठीक आहे. व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाय बाय 4.2 मल्टिप्लायड बाय 40. आता 7नी आपला 7 2 4 होतं, म्हणून किती येईल आपला आन्सर येतील 2. आता व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. 22 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपला आन्सर ते 44 आणि 4.2 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपला आन्सर ते 8.4. दोघांची मल्टिप्लिकेशन केले तर आपला आन्सर ते 369.6 स्क्वेअर सेंटीमीटर. नंतर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आपला फॉर्म्युला 2πr/h प्लस r. व्हॅल्यू पुटअप करा. 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाय बाय 4.2 आणि 14 प्लस 4.2. ठीक आहे. इथे 7नी आपलं हे कॅन्सल होऊन जाईल 4.2, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 0.6. आता 44 मल्टिप्लाय बाय 0.6 मल्टिप्लाय बाय 18.2. आपला आन्सर किती येईल तर या दोघांचे मल्टिप्लिकेशन केलं तर 26.4 आणि मल्टिप्लायड बाय 18.2. तर लास्ट आपला आन्सर किती येते 480.48 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज दिलेली आहे 45 सेंटीमीटर. आपल्याला फॉर्म्युला काय यूज करायचा येते आपलं πh व्हॅल्यू 3.14 आपल्याला इथे यूज करायचे. बघा सोल्युशनमध्ये काय तर डायमीटर आपला 50 सेंटीमीटर दिलेला आहे, रेडियस आपला आहे 15.2. रेडियस जर काढायचं असेल तर म्हणजे आपला आन्सर इथे येईल 25. ठीक आहे. कारण की 15चे हाफ तो आपले किती होते तर 25 होते, किंवा 25 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपला आन्सर किती येणार तर ते 15च येणार आहे. हाईट किती दिली आपल्याला तर 45 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता टोटल सरफेस एरिया आपला फॉर्म्युला काय तर 2πr/h प्लस r. व्हॅल्यू पुटअप करा. 2 मल्टिप्लाय बाय 3.14 आपल्याला इथे स्पेसिफिक यूज करायला सांगितलं πh व्हॅल्यू, आणि मल्टिप्लाय बाय केला आपण 25 आणि 45 प्लस केला आपण 25. ठीक आहे. तर आपले आधी आन्सर किती आहे त्याचं 6.28 मल्टिप्लायड बाय करतो आपण 25 आणि मल्टिप्लाय बाय 70. ठीक आहे. आपला आन्सर किती येते 157 मल्टिप्लाय बाय करणार आपण 17. म्हणजे लास्ट आन्सर किती आपलं तर 10,919. द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आला तर आपला सिलेंड्रिकल ड्रम इज किती आहे तर 10,919 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर आहे. थर्ड बघा, फाइंड द एरिया ऑफ द बेस and the radius of the cylinder if the curved surface area of is 616 square centimeter and height is दिलेला आहे 21 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा सोल्युशनमध्ये काय कर्व सरफेस एरिया किती दिला आपला तर 660 स्क्वेअर सेंटीमीटर, हाईट दिलेली आपल्याला 21 सेंटीमीटर. आता फॉर्म्युला आपला कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आहे तर आपला 2πr/h. व्हॅल्यू पुटअप करायचे. ठीक आहे. सिलेंड्रिकल सरफेस एरिया किती दिलं आपल्याला तर 616 मल्टिप्लाय करणार आपण 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लायड बाय r मल्टिप्लाय बाय 21. आरची व्हॅल्यू दिलेली आपल्याला इथे 660 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय r मल्टिप्लायड बाय 3. कारण की इथे 7नी 21ला आपण कॅन्सल करू शकतो, म्हणून आपला आन्सर इथे आला 3. ठीक आहे. आता
आता हे इकडे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे म्हणून आपण इकडे गेलं किती येईल तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, म्हणून किती होणार आहे तर 660 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लायड बाय 3. तर आपली आरची व्हॅल्यू किती निघेली इथे तर इथे निघेली आपली 5 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ बेस किती काढायचं आपल्याला, पाय आर स्क्वेअर आपला फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुटअप करा 22/7 मल्टिप्लाय बाय 5 स्क्वेअर इज इक्वल टू किती येते तर 22/7 मल्टिप्लाय बाय आपल्या इथे 25. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 515 डिवायडेड बाय करणार आपण 7 म्हणजे येणार आहे 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. रेडियस किती निघाला आता आपला 5 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ किती आहे तर आपला तो निघालेला आपला 78.75 स्क्वेअर सेंटीमीटर आपला निघालेला आहे. फोर्थ बघा, फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ कंटेनर विच इज ओपन ॲट द वन साइड अँड हुज डायमीटर इज 28 सेंटीमीटर अँड हाईट इज दिलेली आपल्याला 20 सेंटीमीटर. अँड फाइंड द ॲप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट्स रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ द हाईट 2 सेंटीमीटर फॉर द कंटेनर. बघा सोल्युशनमध्ये काय तर सिलेंड्रिकल कंटेनर आपल्याला किती दिलेलं आहे 28 सेंटीमीटरचा डायमीटर दिलेला आहे. रेडियस दिलेला आहे आपल्याला 28 डिवायडेड बाय 2 केलं आपला आन्सर किती येतं 14 सेंटीमीटर. आणि एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू कर्व सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस आपल्याला हे सगळे ॲड करून आपल्या व्हॅल्यू पुटअप करायचे. एच प्लस किती आहे तर आपली पाया आर स्क्वेअर आपली व्हॅल्यू येणार म्हणजे पाया आर आणि 2h प्लस आर किती येणार तर आपली व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लायड बाय 14 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 20 प्लस येणार आपलं 14. ठीक आहे, तर इथे किती आपला आन्सर तर 44 आणि 14 प्लस 14 आपला आन्सर किती येईल तर 44 प्लस 54 लास्टला आपला आन्सर किती येईल तर 2376. म्हणजे द रिक्वायर्ड शीट किती निघाली तर आपली ती निघाली 2376 आपलं काही. आता हाईट किती दिलेली आपल्याला तर ती निघालेली आहे 2 आणि रेडियस आपला आहे 14 सेंटीमीटर. मग आता एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक कोणता आहे तर लीड बनवायचं आपल्याला त्याची, म्हणून काय करणार आपण त्याला तर 2 पाया आर एच प्लस पाया आर स्क्वेअर. ठीक आहे, पाया आरची व्हॅल्यू किती आहे आपली 2h प्लस आर घेतलेली आहे. व्हॅल्यू पुटअप करा 22/7 मल्टिप्लाइड बाय केले 14 आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 14 किती येणार आपल्या इथे आन्सर तर इथे आलं 44 आणि 4 प्लस 14 लास्ट किती आहे तर 44 मल्टिप्लाय बाय केलं 18 म्हणजे इथं 729 स्क्वेअर सेंटीमीटर येईल. मग एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर किती येणार तरी 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. अँड एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू किती आलं तर आपला मेक अ लीड 729 स्क्वेअर सेंटीमीटर.